त्याग, संघर्ष आणि शिक्षणाचा संदेश देणाऱ्या त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त धाराशिवच्या उमरग्यात एक प्रेरणादायी उपक्रम पार पडला। शैक्षणिक क्षेत्रात उंच भरारी घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला। पुन्हा एकदा बिचारलेली बिघडलेली माणसं तुम्हाला रस्त्यावर आणावी लागणार आहे। दुसऱ्या जयंत्या करून भागणार नाही, दुसऱ्या घोषणा देऊन भागणार नाही। तर आपल्या श्रीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यासाठी त्यांच्या कार्याला बळ देण्यासाठी एक स्त्री आपलं उभं आयुष्य वाहते आणि आपलं त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकरांचा जय भीम, जय भीम। जी माणसं आपला इतिहास विसरतात ती माणसाला इतिहास निर्माण करू शकत नाही। आंबेडकरी चळवळीचा कडा म्हणजे शिक्षण। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरवत विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर जयंती उत्सव समिती उमरगाच्या वतीने आयोजित या भव्य सोहळ्यात गौरविण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग असल्याचे अधोरेखित केले। प्राध्यापक डॉक्टर जगदीश ओहोळ यांचे व्याख्यान ऐकून प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात पाणी येताना दिसून येत होते। त्याला खेळवत घेण्यात आरामशीर बसला असतो, पण इथं बाबासाहेबांना खेळवणाऱ्याला खेळवण्यासाठी पुन्हा एकदा बौद्ध महासभेच्या रूपाने ही बौद्ध महासभा त्यानंतरचं काम तुम्हाला करावं लागणार आहे, ठोसा तुम्हाला द्यावं लागणार आहे। पुन्हा एकदा बिचारलेली बिघडलेली माणसं तुम्हाला रस्त्यावर आणावी लागणार आहे। दुसऱ्या जयंत्या करून भागणार नाही, दुसऱ्या घोषणा देऊन भागणार नाही। तर आपल्या श्रीचे सत्ता कशासाठी भोगायचं? समाजासाठी भोगायचं, सत्ता लोकांसाठी भोगायचं। सत्ता भोगणारे कुठे आहे? आणि म्हणून सामान्य माणूस हा सत्तेत गेला तर खऱ्या अर्थानं या समाजाचा उद्धार होणार आहे। म्हणून चुकीच्या माणसाच्या हातात सत्ता गेली तर तुमचं माझा नाश होणार आहे। ही गुरुगांना आपण सगळ्यांनी बांधावी। बाबासाहेब एकदा म्हणतात, हा क्रांतीचा रथ मी महात प्रयासाने इथपर्यंत आणलेला आहे आणि तुमच्यानं झालं तर पुढे घेऊन जा, नाही तर आहे तिथं सोडा। म्हणून आपल्याला होत नसेल तर आपण हा रथ इथं ठेवूया, बाबाचा सर्वांचा रथ पाठीमागे जाता कामा नये, ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी। एवढं विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडावेत, ते वाढावेत, त्यांनी ते कार्य करावं यासाठी त्यांच्या कार्याला बळ देण्यासाठी एक स्त्री आपलं उभं आयुष्य वाहते आणि आपलं उभं आयुष्य वाहून खंबीरपणे उभं राहून त्यांना सांगते की साहेब तुम्ही लढा, तुम्ही शिका आणि हा भारत घडवण्यासाठी उभे राहा। मी खंबीर आहे तुमचा संसार सांभाळायला हे सांगणारी माझी त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती आज आम्ही दिमाखात साजरी करतोय। मला वाटतं हजारो शेकडो बहिणी जेव्हा एकत्र येतात तेव्हा खऱ्या अर्थानं रमाईला अभिप्रेत असणारी स्त्री उभी राहते हे मला या ठिकाणी आवर्जून दिसून येतं। कारण बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी महिला, माझ्या रमाईला अभिप्रेत असणारी महिला ती नेमकी कशी असली पाहिजे, तिचे आयुष्य कसं असलं पाहिजे, तिचं जगणं कसं असलं पाहिजे, मला वाटतं त्याचा उहापोह या जयंतीच्या दिनी झाला पाहिजे। रमाईची जयंती साजरी करायची, साहेबांची जयंती साजरी करायची म्हणजे फक्त निळा फेटामधून यायचं, नटून थटून यायचं, मिरवणूक काढायची, जय जयकार करायचा आणि जयंती संपली डीजे लावला एवढ्यावरती जयंती न संपता त्याच्या पलीकडे जाऊन आम्हाला त्यांचा विचार जगता आला पाहिजे, तो विचार समजून घेता आला पाहिजे आणि तो विचार जगण्यासाठी, समजून घेण्यासाठी मला वाटतं की आयोजक मंडळासाठी एवढ्या टाळ्या झाल्या पाहिजे की त्यांनी विचारांचा कार्यक्रम आयोजित केला। सकाळी जरी मिरवणूक काढली तरी आम्हाला दुपारी विचार ऐकायचा आहे आणि तो विचार अशा दिग्गज माणसांकडून ऐकण्याचं त्यांनी ठरवलं आणि गायकवाड साहेबांसारख्या दिग्गज अनुभवी माणसांनी, दाभाडे सरांसारख्या माणसांनी हा विचार सांगण्याचा या ठिकाणी यत्न केलेला आहे। तो विचार आम्हाला समजून घ्यावा लागेल, तो विचार आम्हाला आत्मसात करावा लागेल आणि तो विचार आत्मसात करताना आम्हाला याची चरित्र माहीत करून घ्यावी लागतील। अनेक पोरं आणि नव्या पिढीतली जी तरुण मंडळी आहे ते आम्ही कार्यक्रमाला जातो महाराष्ट्रभर, आम्हाला ते म्हणतात काय सर कार्यक्रम झाल्यावर म्हणतात काय सर तुम्ही
किती वर्ष हेच सांगणार म्हणलं काय आता बाबासाहेबांच्या काळामध्ये होतं ते सगळं जातीवाद गरिबी अंधश्रद्धा आता सगळं चांगलं चाललंय आता तेच कशाला काढायचं पुन्हा ते म्हणते मग त्यांना मला सांगावं लागतं की यात बाप माणसाने सांगितलेलं जी माणसं आपला इतिहास विसरतात ती माणसं नवा इतिहास निर्माण करू शकत नाही म्हणून इतिहास जिवंत राहायला पाहिजे काळजापासून मेंदूपर्यंत गेला पाहिजे या पिढीकडून त्या पिढीकडे गेला पाहिजे तर त्या पिढीला कळेल की आपल्याला गुलाम व्हायचं नसेल तर आपल्याला आपला इतिहास माहित असला पाहिजे आणि या जगातला सगळ्यात दैदिप्यमान सगळ्यात महान इतिहास लाभलेले लेकरं तुम्ही आहात म्हणून तुम्हाला हा इतिहास माहित करून घ्यावा लागेल तर इतिहास माहित करून तो इतिहास जगावा लागेल आणि म्हणून त्या इतिहासाकडे मागे वळून पाहताना मी 128 वर्ष मागे जातो आणि 128 वर्ष मागे गेल्यानंतर त्या इतिहासाची पानं चालून पाहताना तो इतिहास वाचून पाहताना तो इतिहास आज मांडताना त्या 128 वर्षाच्या अगोदरची परिस्थिती काय असेल हे आम्हाला आज लक्षात आलं पाहिजे हे आम्हाला ध्यानात घ्यावं लागेल हे आमच्या मनात आलं पाहिजे तर आम्हाला कळेल की आज आम्ही कुठे आहोत जर आज आम्ही फक्त वैभवात जगत असलो जर आज आम्ही फक्त शान शौकत श्रीमंतीत वागत असलो तर आज आमचा बंगला गाडी सगळं आहे गाडी आहे तर आज आम्ही जर जगत असलो आजच्या विचारात असलो तर आम्हाला समजणार नाही की आज आम्ही कुठे येऊन पोहोचलेलो आहोत यासाठी आम्हाला 135 वर्ष 128 वर्ष मागे जावं लागेल आणि 128 वर्ष मागे गेलो तर कळेल की 128 वर्ष मागे गेल्यानंतर त्या दापोलीतल्या वरंग नावाच्या गावामध्ये एका चिमुकल्या मुलीचा जन्म होतो अरे ज्या माता पित्याच्या घरी हा जन्म होतो गरिबीचा संसार त्या गरिबीच्या संसार असणाऱ्या भिकू धोत्रेच्या घरी त्या मुलीचा जन्म होतो त्या मुलीनं त्या गरिबी पाहिलेली ती मुलगी आपल्या बापाला रोज त्या समुद्रापर्यंत धावत पळत जाऊन माशांच्या पाट्या घेऊन ते मासे पाठी डोक्यावरती पाट्या घेऊन धावत धावत बाजारात नेऊन पोहोचवणारा आपला बाप दिसत होता आपली आई दिसत होती जी आपली आई गरिबीने आपला संसार सावरत होती परंतु या सगळ्यातही भिकू धोत्रेच्या घरचे संस्कार मात्र हरवलेले नव्हते संस्कारानं भिकू आपल्या लेकरा बाळांना वाढवत होता घडवत होता लेकरं मोठी होत होती आणि मोठी होणारी लेकरं भिकूला पाहत होती पण त्या भिकूला पाहणारी ती लेकरं एक दिवस काय पाहतात की घरात आपल्या पित्याचं निधन होतं अरे धावत पळत रोज त्या पाट्यात पोहोचवणारा तो भिकू त्याला दम्याचा आजार झाला आणि दम्याच्या आजारामध्ये एक दिवस आपला बाप गेला आणि बाप गेलेली पोरकी झालेली लेकरं पाहतात एक दिवस आपली आई गेली माझं लक्षात घ्या की कुणाचेही मरू नयेत बालपणीच आई बाप कुणाचेही कधी मरू नयेत बालपणीच आई बाप कारण तिथून पुढच्या आयुष्यात अंगाचा उडतो थरकाप कारण प्रेमा वाचून पोरकी झालेली ही लेकरं कशी वाटणार हा प्रश्न होता पण काकाने आणि मामाने आधार दिला काकाने आणि मामाने आधार देऊन त्या लेकरांना मुंबईच्या भायखळ्यामध्ये घेऊन आले आणि मुंबईच्या भायखळ्यामध्ये ही बारकी रमा वाढायला लागली बारकी रमा घडायला लागली ही बारकी रमा वाढत असताना मामा काका यांच्या देखरेखीखाली लेकरं वाढत होती परंतु एका बाजूला इतिहास वाढत होता रमा एका बाजूला वाढत होती परंतु त्याच मुंबईच्या एका दुसऱ्या चाळीमध्ये सुभेदाराची खोली होती सुभेदाराच्या त्या 10x10च्या खोलीमध्ये सुभेदार आपल्या चिरंजीवाला मुलाला वाढवत होते त्यांचा मुलगा भीमराव मोठा होत होता आणि मोठ्या होणाऱ्या भीमरावासाठी मुलगी पाहण्याचं काम सुभेदार करत होते हा इतिहास आम्हाला माहित असला पाहिजे सुभेदार आपल्या मुलाला मुलगी पाहते आता मुलगा मॅट्रिक होणार आहे अरे त्या काळामध्ये समाजातला मॅट्रिक पर्यंत पोहोचलेला तो पहिला मुलगा होता आणि त्याला पाहून बाबाची छाती अभिमानाने भरून यायची आणि बापाला वाटायचं असं चांगलं स्थळ माझ्या भीमाला यावं त्या बापाने पाहुण्या गावातल्या काही मुली पाहिल्या 2 स्थळं पसंत आली आणि 2 स्थळं पसंत आल्यावर घरातल्या आपल्या बहिणीला ते सांगायचे कारण हा भीमा सुद्धा बालपणीच आई विना पोरका झाला होता 5 वर्षाचा असताना आई वाढली होती आत्याने आणि वडिलांनी त्याचा सांभाळ करत तिथपर्यंत वाढवलं होतं आणि भाऊ सुभेदार रामजी सुभेदार घरात येऊन मुली पाहून बहिणीला सांगायचे आज मुलगी पाहिली भीमासाठी आवडली मला मुलगी अशा 2 मुली आवडल्या असं बहिणीला सांगितलं पण 2-4 दिवस गेले आणि कुणीतरी सांगितलं की भायखळ्यामध्ये एक चांगली मुलगी आहे भीमाला शोभण्यासारखी मुलगी आहे वलंदारांच्या घरची जशी वार्ता सुभेदाराला कळली तसं सुभेदारांनी त्या माणसाकडे निरोप पाठवला काय की तुमची मुलगी पाहायला येतोय निरोप गेला आता सुभेदार रामजी सुभेदार आपल्या मुलीला पाहायला येतोय ते कळलं वलंदारांच्या घरी त्या गोळीपूर मामाला कळलं
सुभेदार येतात आहे, सुभेदारी मोठी असावी, नाव मोठं, सुभेदार येतात त्याचा आनंद झाला, सुभेदार ठरलेल्या वेळी गेले आणि सुभेदार त्या घरात गेले. सुभेदारांचं मामा काकाचं बोलणं चालू होतं. सुभेदार अभिमानानं सांगत होते, आमचा पोरगा हा मॅट्रिक होणार आहे, आपल्या समाजातला मॅट्रिक होणारा आमचा पोरगा पहिला असणार आहे. हे अभिमानाचे शब्द मामा काका ऐकत होते मुलीचे आणि ते ऐकताना खरं तर त्यांच्या हृदयावर दडपण आलं. आता इतका शिकलेला पोरगा एका बाजूला आणि आपली पोरगी तर आडाली, ती कुठली शाळा शिकलेली नाही, आता कसं जमायचं हे लग्न. तसा मामा गरिबीच्या स्वरात उभा राहिला आणि बोलला, मामा बोलते झाले गोविंदपूरकर मामा, खका सुभेदार साहेब, तुमचा मुलगा इतका शिकलेला आहे, आम्हाला खूप बरं वाटलं. आपल्या समाजात लेकरं पोरं इतकी शिकायला लागलेत, पण तुम्हाला सांगतो आमची रामू काही शाळा शिकलेली नाही, आमची रामू शाळा शिकलेली नाही, पण तुम्हाला एक सांगतो, आमची रामू तुमच्या लेकाचा संसार मात्र चांगला सांभाळेल, आमची रामू तुमच्या घरातल्या प्रत्येकाला आधार देईल. रमाईंचा त्याग आणि बाबासाहेबांचे विचार यामुळेच आजची पिढी उभी आहे. या विद्यार्थ्यांचा सत्कार म्हणजे केवळ अभिनंदन नाही, तर समाजाच्या उज्ज्वल भविष्याचा सन्मान आहे, असे मत धाराशिव जिल्हा समाज कल्याण माजी सभापती हरीश डावरे यांनी NTV न्यूज मराठीशी बोलताना सांगितले. ग्रामीण भागातूनही विद्यार्थी आज उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात यश मिळवत आहेत. ही बाब आंबेडकरी चळवळीच्या विचारांची फलश्रुती असल्याचे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त करण्यात आले. उपस्थित पालक आणि नागरिकांनी विद्यार्थ्यांना टाळ्यांच्या कडकडाटात शुभेच्छा दिल्या. त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्सव केवळ स्मरणाचा सोहळा ठरला नाही, तर शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचा संदेश देणारा प्रेरणादायी मंच ठरला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराने कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.